व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छायादान परिषद आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऋषिकेश सोमनाथ घोडके आहे. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव कवी मोरोपंत शिक्षण संस्था असे आहे. माझा विषय आहे निसर्ग माझा सोबती. निसर्ग माझा सोबती, रममान मी निसर्ग संगती. डोंगर दऱ्या मने हिंडती, तरंग लहरी मी नदी सागर. मानवाला आपल्या पंखाखाली घेऊन जगण्याचं सौख्य देणारा निसर्ग हा मानवाचा अगदी जवळचा सोबती आहे. निसर्गाच्या हातांमध्ये आपला विश्वासाने हात गुंफून घेतला की जगण्याची मौज अनुभवता येते. निसर्गाच्या सहवासात माणसाला समाधान मिळते. मानवाच्या जीवनातील निसर्ग हा एक अविभाज्य घटक आहे. तो आपला दाता आहे. त्याच्याशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे. म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे हे मानवाचे परम कर्तव्य आहे. परंतु मानव निसर्गाकडे दुर्लक्ष करत आहे. गरजेपेक्षा जास्त वापर करून निसर्ग वैभवाची लूट करत आहे. निसर्ग रूप हे भव्य, दिव्य व पूजनीय आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा केली. आर्यांच्या काळातील निसर्ग देवते पूजनीय होते. म्हणून आपणही निसर्गाशी नाते जोडले पाहिजे. निसर्गाने मनुष्याला अगदी भरभरून दिले आहे. निसर्ग निस्वार्थ वृत्तीने मनुष्याला सर्व काही पुरवत असतो. पण मानव आपला स्वार्थी साधन असतो. वृक्ष तोड करतो, इमारती बंगले बांधण्यासाठी जंगल तोड करतो. हे कृत्य असे सुरू राहिले तर पृथ्वीच्या नाशाचे कारणीभूत ठरत आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. हे जर असे सुरू राहिले तर पृथ्वीचा विनाश अटक आहे. कळत नकळत मनुष्य स्वतःच्या जीवनाचा विनाश करून घेत आहे. हे त्याला लक्षात येत नाही. म्हणून म्हणावेसे वाटते, निसर्ग संगती सदा घडो, मंजूळ पक्षीगान कानी पडो. कलंक प्रदूषणाचा झडो, वृक्षतोड सर्व नावडो. म्हणजेच निसर्ग संगती सदा घडो. सदा निसर्ग हा घडला पाहिजे. मंजूळ पक्षीगान कानी पडो. आपण दररोज सकाळी पहाटे उठल्यावर मधुर अशी पक्ष्यांची गुण आपल्या कानी पडली पाहिजे. कलंक प्रदूषणाचा झडो, सर्वत्र प्रदूषण हे कमी झाले पाहिजे. वृक्षतोड सर्वत्र नावडो, सर्वत्र वृक्षतोड हे थांबले पाहिजे. चला तर आज आपण प्रतिज्ञा घेऊया. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवरच बसून आपला उजवा हात पुढे करावा व माझ्या मागे 2-3 ओळी म्हणावा. आज वार गुरुवार, आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी मी निसर्गाला साक्षी मानून ही प्रतिज्ञा घेत आहे. जर मी या प्रतिज्ञेचे पालन नाही केलं, निसर्ग जो मला शिक्षा देईल ते मला मंजूर आहे. मी आज घरी गेल्यावर घराच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा घराच्या आजूबाजूला एक छोटेसे रोपटे लावणार व त्याला नियमित पाणी देणार. आजपासून मी कोणत्याही झाडाला विनाकारण हानी पोहोचवणार नाही. येताना जाताना कोणत्याही झाडाच्या पाणी तोडणार नाही व पेपरचा कमीत कमी वापर करणार. वह्याची पेजे फाडणार नाही. गरजेपेक्षा जास्त वापर करणार नाही. म्हणून म्हणावेसे वाटते, झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.